आज मी तुम्हाला वाटाणा बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 300 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून साल काढून मी असे कापून घेतलेले आहेत आणि 250 ग्रॅम वाटाणा घेतलेला आहे, तो सोलून बघा एक वाटीभर निघालेला आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या, अर्धा इंच आलं त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, 5 पाकळ्या लसणाचे त्यात टाकायचे, आपल्याला कोथिंबीर, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं, एक 8 ते 9 मिरी घेतलेली आहेत। हे काय करायचं, आपल्याला बिना पाण्याचंच वाटण करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी दरदर करून घेतलेला आहे, तुम्हाला पाहिजे तर थोडंसं 1 चमचाभर ह्याच्यामध्ये पाणी पण टाकू शकता। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। त्यात टाकायचे छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, थोडासा टाकायचा आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर, मस्त असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी मी हळद, मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकणार एक छोट्या आकाराचं टोमॅटो आणि ह्याला काय करणार आहे, मीडियम गॅसवर 1-2 मिनिटं परतून घेणार आहे। छोटा अर्धा चमचा टाकायचा गरम मसाला पावडर, हलवून घेऊया आणि त्यात टाकायचं आपण हे जे मिक्सरला वाटण केलं होतं ह्याला काय करायचं, 1-2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर आपण परतून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला ह्याचा बटाट्याच्या फोडी, 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। आता ह्यात टाकायचं आपल्याला हे फ्रेश वाटाणे, आता हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचे। तर त्यात टाकायचं आपल्याला पाणी, तर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला केला होता ना त्याच्यात 1 वाटीभर मी पाणी टाकलं होतं, ज्या वाटीमध्ये आपण वाटाणे घेतले होते ना त्या वाटीमध्ये। हे पहिलं मिक्स करून घेते, ह्याच्यावर बारीक गॅस करणार आहे आणि ह्याच्यावर ठेवणार आहे मी पॅक झाकण 10 मिनिटासाठी। बारीक गॅसवर बघा 15 मिनिटं झालेले आहेत, तुम्हाला सांगितलं तुम्ही 10 मिनिटच, मी एकदा हलवलं पण होतं पण 15 मिनिटं मी ठेवलं होतं। मस्त असं बघा झालेली आहे भाजी आणि खूप छान लागते आणि बटाटा पण शिजतो आणि वाटाणा पण। आता हा बटाटा दाखवते तुम्हाला, हे बघा खूप टेस्टी आणि चवदार अशी लागते।